नमस्कार, मी नीता पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक ज्या आपण यूज करतो त्या कधी कधी काम करत नाहीत अशी आपली तक्रार असते. कारण खूप टेक्निक आहेत. आकर्षणाच्या नियमामध्ये खूप टेक्निक आहेत, तर त्या काही लोक ते यूज करतात आणि खूप वेळा त्या काम करत नाहीत असं कोणाकोणाचं म्हणणं असतं. तर त्या काम का करत नाहीत याही पाठीमागे एक सायन्स आहे. कोणतीही गोष्ट जेव्हा तुम्ही करायला सुरुवात करता तर त्याच्या पाठीमागे ज्या गोष्टी आहेत त्या विचारात घेणंही फार गरजेचं आहे. तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची कोणतीही टेक्निक तुम्ही वापरता, पण त्यासोबतच तुम्ही ज्या गोष्टी करता, ज्या गोष्टी करायच्या नाही आहेत ॲक्च्युली त्या गोष्टी करता, तर त्या गोष्टी कोणत्या आहेत हे मी तुम्हाला आज सांगते. फार पूर्वी म्हणजे जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी शिकत होते, समजून घेत होते, खूप काही ठिकाणी मी कोर्स देखील करत होते, तेव्हा मी सेम गोष्टी ह्या करत होते ज्या की मी म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन ही शिकत होते किंवा समजून घेत होते. आणि त्याच्यासोबत बरोबरीनं मी माझं जे आयुष्य होतं काही वर्षापूर्वी, म्हणजे जसं की ब्लेमिंग करणं, निगेटिव्ह विचार करणं, सतत तक्रार करणं, प्रत्येक गोष्टीविषयी तक्रार करणं, ग्रेटफुल नसणं, किंवा आयुष्यामध्ये जे काही चाललं आहे त्याच्याविषयी सतत निगेटिव्ह कमेंट्स करणं, गॉसिप करणं, ज्या गोष्टी आपण सफर करतो किंवा ज्या गोष्टी आपण अनुभव घेत असतो त्या गोष्टींचा सतत उल्लेख करणं, हे खरं तर जाणते अजाणतेपणानं होत असतं, पण आपण ते करत असतो नेहमी. तर आपल्या आयुष्यामध्ये इतक्या गोष्टी आपल्याकडे आहेत. आपल्या आयुष्यामध्ये खूप गोष्टी. पहिलं तर आपण जिवंत आहोत, श्वास घेतोय, प्लस आपले सगळे पार्ट्स म्हणजे पूर्ण बॉडी आपली हेल्दी आहे, आपण हट्टेकट्टे फिट आहोत, आपण मेंटली स्ट्रॉंग आहोत, म्हणजे ॲटलिस्ट आपण मेंटली चांगले आहोत. भलेही आपण थोडे कमकुवत असू, भावनिक असू वगैरे वगैरे, पण ती पण एक स्ट्रेंथच आहे. आणि आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत, आपल्याला राहायला घर आहे, जे खायला अन्न आहे, प्यायला पाणी आहे, घालायला कपडे आहेत, इतर ज्या गोष्टी हव्या असतात आपल्या घरामध्ये नॉर्मली त्या सर्व गोष्टी आहेत. आपल्या आजूबाजूला नातेसंबंध आहेत, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण आपण नेहमी तक्रार करत असतो ज्या आपल्याकडे नाही आहेत त्याच्या. म्हणजे कधीही आपल्याकडे ज्या आहेत त्या आपण विचारात घेत नाही. म्हणजेच थोडक्यात की कंप्लेंट करणं आणि ब्लेम करणं. आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी निगेटिव्ह जेव्हा होत असतात तेव्हा आपण ब्लेमिंग करत असतो इतरांच्यावरती, की ह्याच्यामुळे हे झालं, त्याच्यामुळे ते झालं, किंवा हिच्यामुळे हे झालं, माझ्या आयुष्यामध्ये हा प्रॉब्लेम ह्या व्यक्तीमुळे झाला. तर असं कधीही होत नसतं. आणि माझाही स्वभाव तोच होता. म्हणजे मीही त्याच पटडीत विचार करत होते की ह्या व्यक्तीमुळे माझ्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्या व्यक्तीलाच मी दोष द्यायचे, त्या व्यक्तीलाच मी ब्लेम करायचे. पण ॲक्च्युली हे पूर्णतः रॉंग आहे, पूर्णतः चुकीचं आहे ही गोष्ट. आपल्या आयुष्यामध्ये जे काही होत आहे, जे काही घडत आहे, जे काही आपण अनुभव घेत आहोत, ते सर्वस्वी त्याची जबाबदारी आपली आहे. हे सगळं आपण क्रिएट केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण ह्या ब्लेम गेमिंगपासून फार लांब राहिलेलं बरं आहे. मी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवेन लवकरच. तर ह्या गोष्टी आपण सतत, आपल्या घरी जर पेपर येत असेल तर आपण चहा पिता पिता सकाळच्या वेळेमध्ये जी वेळ आहे पॉझिटिव्हिटीची, ग्रेटफुल असण्याची, आनंद व्यक्त करण्याची, खुश राहण्याची, तर त्यावेळी आपण काय करत असतो, पूर्ण जगभरातल्या गोष्टी ज्या किती चुकीच्या आपल्यासाठी असू शकतात, कुठे खून, कुठे मारामारी, कुठे चोरी, दरोडे, भांडण, मृत्यू किंवा बलात्कार, ॲक्सिडंट वगैरे, बऱ्याच ज्या निगेटिव्ह गोष्टी असतात त्या आपण रोज वाचत असतो. आणि रोज आपला हा दिनक्रम असतो की आपण इतक्या सकाळी आपण हा पेपर घेऊन आपण तो वाचत असतो. तर याच्यामधून निगेटिव्हिटी आपल्याकडे येते. आपण टी व्ही पाहतो, मोबाईल पाहतो, त्याच्यावरती काय पाहावं हे खरं तर आपल्या हातामध्ये आहे, आपल्याकडे आहे, आपल्याकडे त्याचा कंट्रोल आहे. पण आपण जे आपल्यासाठी हानिकारक आहे तेच आपण बघतो. एखाद्या व्यक्तीसोबत जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा आपला सूर असाच असतो, रटाळवाणा, कंटाळवाणा, आपल्या आयुष्यामध्ये किती प्रॉब्लेम आहेत वगैरे वगैरे. म्हणजे मला सांगण्याचा माझा मुद्दा हा आहे की आपण एकीकडे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करत असतो, त्याच्या टेक्निक्स फॉलो करत असतो, आणि दुसरीकडे आपण त्याच्या विरोधात गोष्टी आपण
करत असतो किंवा पाहत असतो, ऐकत असतो. मग दोन्ही मॅच कशा होतील? तुम्ही एक गोष्ट तुम्हाला मिळवण्यासाठीच्या गोष्टीसाठी तुम्ही टेक्निक वापरत असता किंवा तुमचं आयुष्य तुम्हाला जसं हवं आहे तसं घडवण्यासाठी, आणि तीच गोष्ट तुम्ही तुमच्या नकारात्मक गोष्टींमुळे त्या प्रभावामुळे तुम्ही तीच गोष्ट तुम्ही खाली आणत असता. कारण तुम्ही ब्लेम करणं, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला तुमचं आयुष्य परत बॅकफूटला जाईल अशाच गोष्टी तुम्ही त्या गोष्टींचा तुम्ही विचार करत असता किंवा बोलत असता, तुम्ही ऐकत असता, तुम्ही पाहत असता. तर ह्या गोष्टी कधीच मॅच होणाऱ्या नाही आहेत. म्हणजे तुम्हाला हवं आहे काहीतरी छान आणि तुम्ही विचार करताय निगेटिव्हिटीचा की माझ्या आयुष्यामध्ये किती प्रॉब्लेम आहेत, किती दुःख आहे, किती संकट येतात, माझ्या आयुष्यामध्ये किती माणसं अशी आहेत जी मला त्रास देतात आणि मी किती त्रासून गेलेले आहे, मला कसा जीव द्यायचा आहे, मला कसं पळून जायचं आहे, माझं आयुष्य कसं अगदी बेरंग आणि कंटाळवाणं रटाळवाणं झालेलं आहे. मला सांगा, दोन्ही गोष्टी कधीच मॅच होणार नाहीत ना. मग तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी तरी कशा मिळतील? त्यामुळे हा अवेअरनेसपणा येणं फार फार गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच लॉ ऑफ अट्रॅक्शन हे काम करत नाही आहे, हे वर्क करत नाही आहे. तर तुम्ही ही गोष्ट समजून घ्यायला हवी. जेव्हा मी हे स्टार्टिंग केलं होतं काही वर्षापूर्वी, लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करणं आणि मी ह्या टेक्निक शिकणं आणि हा कोर्स करणं, तर माझाही स्वभाव आधी तोच होता की मी म्हणजे निगेटिव्ह गोष्टींकडेच पटकन मी खेचली जायची. जसं की मी पेपर वाचायची, जसं की मी बुक्स वाचायची, जसं की मी त्याच्यामध्येही विरहाच्या कादंबऱ्या ज्या निगेटिव्हिटीमध्ये जाणाऱ्या असतात त्या कादंबऱ्या, तशीच गाणी असतील जी मी ऐकायची, सतत ऐकायची. आणि पेपर वाचणं असेल किंवा टी व्ही पाहणं, मोबाईल पाहणं, कोणाशी बोलायचं असेल तरी आपण रोजचं जरी रेग्युलर बोलतो तेही आपण अशा स्वरूपामध्ये बोलतो की बापरे, म्हणजे जगभराचं सगळ्या गोष्टीचं टेन्शन आणि दुःख आणि प्रॉब्लेम सगळे आपल्याच आयुष्यामध्ये आहेत. तर त्याच गोष्टी आपण आकर्षित करत असतो आणि ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतात त्या तशाच राहतात आणि आपण म्हणत असतो की मग हे वर्क नाही केलं, लॉ ऑफ अट्रॅक्शन हे म्हणजे हे काम नाही करत आहे, हे काहीतरी चुकीचं आहे किंवा खोटं आहे. तर हे चुकीचं किंवा खोटं नाही आहे. तुम्ही ज्या गोष्टीचा सतत विचार करता, ज्या गोष्टींवरती फोकस करता, ज्या गोष्टी तुम्ही सतत त्या गोष्टींवरती बघत असता विचारांमध्ये किंवा त्या गोष्टीचा विचार करत असता, त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात. मग ते चांगलं असो अथवा वाईट असो. तर जर तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन हे छान काम करावं असं वाटत असेल तर तुम्ही त्याच गोष्टी बघा, त्याच गोष्टी ऐका, त्याच गोष्टींचा विचार करा, त्याच गोष्टी बोला ज्या फक्त तुम्हाला हव्या आहे, तुमच्या आयुष्यामध्ये हव्या आहेत तुम्हाला. आणि मी तुम्हाला गॅरंटी देते की तुमचं आयुष्य खूप छान पद्धतीनं बदलून जाईल. मी तेव्हा त्या सर्व गोष्टी मी बंद केल्या होत्या. मी बातम्या वाचणं, बातम्या बघणं, पेपर, टी व्ही ह्या किंवा त्याच मालिका ज्याच्यामध्ये जे दाखवलं जायचं सासू सुना किंवा घरात जे काही राजकारण चालत होतं त्या म्हणजे मालिकांमधनं, ते आपण चवीचवीनं बघत असतो जेवता जेवता. तर ते किती चुकीचं आहे माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी ते पूर्ण सगळं बंद केलं आणि अशी गाणीसुद्धा ऐकणं बंद केलं ज्याच्यामध्ये थोडासा असा सूर असतो ना की तर ते म्हणजे ज्याच्यामध्ये हॅपीनेस नाही आहेत, जी ऐकल्यानंतर आपल्याला भरून येतं किंवा आपल्याला थोडंसं आपण इमोशनल होतो आणि आपले अश्रू यायला लागतात. तर त्या सगळ्या गोष्टी मी बंद केल्या, टोटल बंद केल्या. आणि माझ्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडत होत्या, ज्या मला त्रासदायक वाटत होत्या, त्या मी गोष्टी इतरांच्याकडे बोलायची. तर त्या बोलण्यामुळे आपल्याकडे ते परत क्रिएट होत असतं. म्हणजे जसं समजा मी माझ्या आयुष्यामध्ये एक आज घटना घडली आणि ती घटना मी माझ्या आईला सांगितली, मी माझ्या बहिणीला सांगितली, मी माझ्या मैत्रिणीला सांगितली किंवा मी अजून एखाद्या जवळच्या व्यक्तीला सांगितली. तर त्या घटना जितक्या लोकांना तुम्ही सांगाल, जितक्या वेळा तुम्ही त्या रिपीट कराल, तितक्या वेळा ते तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतात. कारण तुम्ही जेव्हा ते सांगत असता तेव्हा ते केमिकल्स तयार होत असतं, त्यामुळे त्या घटना घडत असतात. म्हणजे तुम्ही किती वेळा एकच घटना तुम्ही किती वेळा घडवत असता याचा तुम्ही विचार करा. मग कसं तुमच्या आयुष्यामध्ये हॅपीनेस येईल, कसं तुमच्या आयुष्यामध्ये त्या सगळ्या गुड गोष्टी, बेटर गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतील. कदापि शक्य नाही. तर अवेअरनेस असणं फार अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला ह्या जर टेक्निक वापरायच्याच असतील किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन जर तुम्हाला वापरायचंच आहे, फॉलो करायचं आहे, तुम्ही न्यू आहात, तुम्हाला अजून यातलं काहीच माहीत नाही आहे कसं वापरायचं, काय करायचं, तर डायरेक्ट तुम्ही फळं तोडायला जाऊ नका. पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे, तर तुम्ही
तुमच्या मनाची मशागत केली पाहिजे. आतला जो काही निगेटिव्हिटी जो कचरा आहे तो आधी फेकून द्यायला हवा, अवेअरनेस पण आणायला हवा की त्यानंतर जे काही आपल्यासाठी अपायकारक आहे, बाधकारक आहे, जे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे आणणारे आहे, त्या सगळ्या गोष्टींपासून आपण लांब राहिलं पाहिजे. सतत त्याच गोष्टी रिपीट करणं थांबवलं पाहिजेत. सोशल मीडियामार्फत किंवा इतर गोष्टींमार्फत ज्या निगेटिव्ह गोष्टी आपल्याकडे येत असतात त्या टोटल बंद केल्या पाहिजेत. आणि या गोष्टींचा सतत आपल्या मनामध्ये एक आपण म्हणतो ना रिमाइंड की नाही मला आपल्या प्रत्येक विचारांवरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे की अच्छा ही गोष्ट विचार केल्यानंतर मला बरं वाटतं की बॅड फील वाटतं. अत्यंत गरजेचं आहे, कारण आपण इतक्या वर्षामध्ये हे काहीच केलेलं नाही, आपल्याला ह्या गोष्टी माहीतच नाही आहेत. आणि आपल्याला जर माहिती झालेल्या आहेत तर आपण आपल्यावरती ते काम करणं अत्यंत गरजेचं आहे. बाहेरून काहीच गोष्टी घडत नाही आहेत. ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या आपल्या आतल्याच गोष्टींचा रिफ्लेक्शन आहे, आतल्याच गोष्टींचा आरसा आहे, प्रतिबिंब आहे. तुम्ही ज्या गोष्टी करत आहात त्याचा तुमच्या आयुष्यावरती परिणाम होत असतो. त्या गोष्टींमुळे तुमचं आयुष्य बदलत असतं, मग ते चांगल्या अर्थाने असो अथवा वाईट अर्थाने असो. तर तुम्ही ह्या गोष्टी करणं खूपच आवश्यक आहे. अवेअरनेसपणा असणं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मला कमेंट करा आणि मला तुम्ही सांगा की तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायचे आहेत किंवा कोणता विषय तुम्हाला ऐकायचा आहे माझ्याकडून. तर तुम्ही कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, माझा प्रत्येक व्हिडिओ शेअर करा. किंवा तुम्हाला काही चांगलं तुमच्या आयुष्यामध्ये जर सापडत असेल तर ते इतरांकडे तुम्ही शेअर करा. कारण कोणीतरी मला असं शेअर केलं होतं आणि माझी लाईफ बदलली होती, मला कुठून तरी अशीच मदत मिळाली होती. तर जसं तुमचं आयुष्य बदलेल तसं इतरांचं आयुष्य बदलू देत. थँक्यू सो मच. थँक्यू.